मरहबा दुबई. आपण आलेलो आहे या अरब लोकांच्या देशामध्ये. एक वेगळी मजा, एक वेगळी गंमत आहे आणि एक वेगळी संस्कृती. खरं तर या रखरखत्या वाळवंटात देखील किती छान पद्धतीने निसर्ग फुलवता येऊ शकतो, बरीचशी कामं करता येऊ शकतात. आणि आजही या अरब कंट्रीमध्ये आपल्याला अरेबियन नाईट्स, ज्या कथा आपण आत्तापर्यंत ऐकलेल्या त्याची आठवण येऊ शकते. अशा ठिकाणी आपण आलेलो आहे. जाऊयात थेट तिथे, बघूयात, जाऊयात, मजा घेऊयात. दुबई. खरंच एक या कलावंतांच्या मांदिळीमध्ये एक अप्सरा अवतरली असंच म्हणावं लागेल. सोनाली आपल्याबरोबर आहे. दुबईत शॉपिंग भरपूर झाली. थोडीशी झाली आहे. उद्याचा अख्खा दिवस आहे शॉपिंगसाठी. कालच्या अवॉर्ड फंक्शनपर्यंत जरा खूप माझी खूप ॲक्च्युली मी खूप नर्वस होते, कारण मी हेलन जींच्या गाण्यावर परफॉर्म करत होते आणि स्वतः हेलन जी समोर बसलेल्या होत्या. त्यामुळे मी खूप नर्वस होते. परफॉर्मन्स होईपर्यंत मी काहीही केलं नाही. मी बाईट्स दिले नाही, मी फोटो काढले नाही, मी माझ्या खोलीतनं बाहेर पडले नाही, कारण मी मितवाच्या प्रमोशनमुळे रिहर्सलचा फार वेळ देऊ शकले नव्हते आणि मला खूप भीती वाटली होती की त्यांच्यासमोर नाचायचं आणि त्यांच्या गाण्यांवर नाचायचं आहे. अर्थातच कोणीच न्याय देऊ शकत नाही, कारण त्यांच्या इतकं कोणालाच जमणार नाही, पण निदान लाज वाटू नये. त्यामुळे मी खूप नर्वस होते आणि मी रिहर्सल करत होते दिवसभर रूममध्ये बसून. पण शेवटी परफॉर्मन्स झाला आणि खाली जाऊन त्यांचे आशीर्वाद घेता आले आणि त्यांच्याकडनं कौतुकाचे 2 बोल ऐकून माझं तर आयुष्य सेट झालं. आता मी नाचायला मोकळी असं वाटतं. काय म्हणाला हेलन? त्या म्हणाल्या, बहुत खूप नाचे बेटा आप. तर ही एक ओळ, वाक्य आयुष्यभर माझ्या कानात घुमत राहणार आहेत आणि मला खूप आनंद झाला आहे की त्यांच्यासमोर मला त्यांच्या गाण्यांवरती परफॉर्म करायची संधी मिळाली आणि त्यांचे पाया पडून लिटरली त्यांचे ब्लेसिंग्स मिळालेत. आय थिंक प्रत्येक डान्सरची हे एक स्वप्न आहे आणि माझं ते आज पूर्ण झालं मला असं मिक्ताच्या निमित्ताने. तुझ्या डोळ्यात ते दिसतंय. आय हो थिंक हो, ॲब्सोल्युटली आय एम ग्रेटफुल की या वर्षीचं मिक्ता माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. 5 वर्ष पूर्ण झाली आणि यावर्षी मला अशा प्रकारचा एक परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली. सो थँक्यू मिक्ता. आणि खूप मजा आली दुबईमध्ये. एक पुढचा अख्खा दिवस आहे. सो आता परफॉर्मन्सनंतर मी रिलॅक्स्ड आहे. मी उद्या उधळून टाकणार आहे, शॉपिंग करणार आहे, खूप मजा करणार आहे. चलो मरहबा दुबई. हे खूप छान दिसतंय सोनाली. मजा 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 मजा. Thank you so much. Yes, yes. समीर, पहिले तर तुझं खूप अभिनंदन. पोस्टर बॉईज करता दिग्दर्शनात पदार्पण आणि छानपैकी आपण बघतोय की या सगळं सेलिब्रेशन आपण या लोकांमध्ये करतोय. काय कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय, खूप वेगळं वाटतंय. आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं मी सेलिब्रेशन करत आलो, एखाद्या सिरियलच्या बाबतीत असलो, एखाद्या नाटकाच्या बाबतीत असलो, पण आत्ता मला असं वाटतंय की चारू माझ्याबरोबर आहे आणि आम्ही दोघांनी मिळून एक स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आलं. ते लोकांनी बघितलं, ते लोकांनी ॲप्रिशिएट केलं आणि त्याला ह्या पद्धतीनं मिक्तामध्ये आम्हाला अवॉर्ड मिळालं. आय एम व्हेरी हॅपी. चारू. यस शारू, मला वाटलं तू नाचला पण आहेस आता. डेफिनेटली कालचं आमच्या फिल्मचं जे यश आहे थोडंसं, ते आता आम्ही इथं नाचून सेलिब्रेट केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि आत्तापर्यंत अरेबियन नाईट्स किंवा अरबस्थानाच्या गोष्टी आपण खूप ऐकल्या होत्या, कारण आज आपण स्पेशली ह्या लोकांमध्ये आहोत, त्यांच्या वाळवंटात आहोत, त्यांच्या संस्कृतीत आहोत आणि एक थोडासा नाच करण्याचा प्रयत्नही आम्ही केला आहे पोस्टर बॉईज तर्फे. मजा आली, खूपच मजा आली. अरेबियन नाईट्सच्या गोष्टी आतापर्यंत आपण ऐकलेल्या होत्या, तर प्रत्यक्षात आता आपण बघतोय इथे डान्स आणि हा सगळा माहोल. तू काय सांगशील तिथं? मजा वाटते मला. मी दुबईला आजपर्यंत 4-5 वेळाला येऊन गेलो, पण मी कधी असं आलेलो नाही इकडे. इथे आल्यानंतर आज सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की सगळे मित्र सोबत आहेत. असे सगळे कधी सोबत नसतात, दोघं तिकडे कधीतरी असतात. काहीतरी आपण शोसाठी येतो, नाटकाच्या प्रयोगासाठी येतो, एखाद्या म्युझिकल शोसाठी येतो. सगळे एकत्र आहेत, त्याची मजा सर्वाधिक आहे. सुशांत, ह्या इव्हेंटची सगळ्यात मोठी जबाबदारी होती तुझ्यावरती. तू सगळ्या व्यवस्थापकांमध्ये होत्या. फायनली हे सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि आजची ही संध्याकाळ आपण एन्जॉय करतोय, सेलिब्रेट करतोय. आज खऱ्या अर्थानं मी दुबईत आलो आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गेले 3 दिवस महेशदादाबरोबर सगळीच एंटायर टीम बिझी होती आणि त्याची एक मोठी जबाबदारी महेशदादांनी
आमच्या सगळ्यांवर टाकली होती. त्याच्यामुळे खूप मजा आली आणि या सगळ्याचं एक टेन्शन नाही म्हणता येणार, पण ते टेन्शन एन्जॉय करता आलं पाहिजे. सो आता ही सुरुवात आमच्यासाठी एन्जॉय करायची आहे. आता ही रात्र गाजणार आहे, ही संध्याकाळ गाजणार आहे आणि आम्ही सगळेच जण एन्जॉय करणार. येस येस येस. मरहबा दुबईची तू म्हणजे मरहबा म्हणजे दुबईत स्वागत. पण आहोत तर जाता आता काहीतरी घेऊन जाऊ, काहीतरी जसं सुचेल तसं. आत्ता मला एक जॉन नावाचा एक शायर होता आपल्याकडे. जॉन म्हणजे JOHN नाही, JOUN, जॉन. तर त्याचा एक शेर असा आहे की इतना खाली था अंदरू मेरा, कुछ दिनों तक तो खुदा रहा मुझ में. इतना खाली था अंदरू मेरा, इतना खाली था अंदरू मेरा कि कुछ दिनों तक तो खुदा रहा मुझ में. बसे पर्दा कोई भी न था मगर, बसे पर्दा कोई भी न था मगर एक पर्दा सा खिंचा रहा मुझ में. वाह वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. या डेझर्टमध्ये आजची संध्याकाळ जमून आलेली आहे, मैफिल जम्मत चालली आहे, मस्त रंगत चालली आहे आणि दोन खास नायिका मला भेटलेल्या आहेत, पर्ण पेठे आणि केतकी माटेगावकर. म्हणजे मी आत्ता सगळ्यांना तेच म्हणत होतो की आत्तापर्यंत आपण अरेबियन नाईट्सच्या गोष्टी ऐकलेल्या होत्या, त्यातला तो डान्स आणि मग सगळ्याच गोष्टी आज आम्ही असे मर्जीनं झालोय सगळ्या इकडे अशा, आणि तिकडे अशा डान्स करतोय आणि आता आम्ही तिकडे डान्स पण केला आणि तिकडे अशा 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 ऍक्शन्स. आणि मग नंतर ना अशी गंमत झाली की त्यांना असं लक्षात आलं अरे हा चांगला करतात, मग आपण नकोच येऊया तिथं. असं गेल्या स्टेजवरून आणि मग आम्हीच डान्स करत होतो सगळ्या. सो खूप मजा आली. पर्ण तू देखील एन्जॉय करतेस? खूपच मजा येते. म्हणजे इथे ऍक्च्युली तू म्हणलास तसं अरेबियन नाईटचा फील येते. काही मुली ज्या फिरतायत ते सगळं ते घालून फिरतायत आणि त्यामुळे हे बघायला इतकी मजा. इथे वेगळेच खाद्यपदार्थ आहेत सगळे. इथे एक बॉनफायर आहे, तिथे सगळे बसलेत. तिकडे एक उंटाची काहीतरी एक फेरी चालली आहे, कल्चरल कार्यक्रम चाललाय. खूप मजा येते. वेगळ्याच प्रदेशात आपण आल्यासारखं वाटतंय. होती कसे हे नाबोठी कुणाचे, का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे, मला वेड लागले दुबईचे. क्या बात आहे, क्या बात आहे. केतकीने दिलखुलासपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे वेळ लागलेला आहे दुबईचा. तर या सगळ्या अरबांच्या वातावरणात आपल्या मराठी कलावंतांच्या उपस्थितीमुळे एक वेगळंच वातावरण, एक फार वेगळ्या पद्धतीची मजा इथे आपल्याला अनुभवायला मिळते, बघायला मिळते. आजची ही या वाळवंटातली संध्याकाळ रंगत चाललेली. आपल्याबरोबर राहुल पण आहे, राहुलशी आपण बोलणार आहोत. राहुल, मिक्टाचं स्टेज, त्यावरचं कॉर्डिनेशन वॉज धमाल. ऑसम ऑसम. मजा आली, मजा आली, मजा. तिथे एक ठेका होता, एक ताल होता, इथे देखील एक ठेका, एक ताल आणि हे सगळं कल्चर आपण अनुभवतोय. काय कसं वाटतंय? मला फार भारी वाटतंय आत्ता, कारण हा सगळा माहोल आणि म्हणजे आपल्याकडे जशी खेडेगावं होती छोटी छोटी, तशा खेडेगावांचा हा सीन आहे. आणि तिथे असं ऑथेंटिक अरेबिक म्युझिक आणि ऑथेंटिक डान्सेस आणि जेवण. इथे तुम्ही पाहिलं असेल, इथे एवढे स्टॉल्स लागलेत आणि एवढ्या गोष्टी खायला आहेत की मन अगदी तृप्त झालं असं म्हणायला हरकत नाही. कसं वाटतंय या सगळं? अरे ग्रेट वाटतंय, अफलातून वाटतंय सगळं. असं आपल्याकडे नाही आहे कुठे. दिल्लीमध्ये एक हौसखास म्हणून आहे, तिथे थोड्याफार प्रमाणात आहे, एवढं नाही आहे. पण हे म्हणजे एन्जॉयमेंटची परिसीमा आहे. खरं सांगू का, मला कालच बॅकचा प्रॉब्लेम झाला. 1.5 ते 2 दिवस मी व्हीलचेअरवर फिरतोय, पण आज या सगळ्या लोकांना बघून मी स्वतःहूनच उभा राहिलो. आणि हे ह्या मिक्टाचं स्पिरिट आहे मी असं म्हणेन, या इव्हेंटचं स्पिरिट आहे म्हणेन, कारण आपले सगळे मित्र एकत्र आलेले आहेत.
आणि दॅट्स द स्पिरिट नाही का. आणि तू बघशील सगळेजण म्हणजे हॅट्स ऑफ यार, कोण कोण रती महारथी सगळे इथे बसलेले आहेत आणि खूप मजा करतायत आणि सगळे विसरले आहेत की आपण फिल्म इंडस्ट्रीतले कोणी ॲक्टर आहोत, टेक्निशियन आहोत, सगळे मिळून मिसळून एन्जॉय करतायत आणि दॅट्स हे इथेच घडू शकतं आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये हे सगळं इथलं विश्व रखरखतं जरी असलं तरी ते खूप छान आहे, हो की नाही विजय काका? खूप धमाल आहे. मी जवळजवळ 4थ्या वेळी मी दुबईला येतोय. 4थ्या वेळी मी हा ॲटमॉस्फिअर बघतोय. पण प्रत्येक वेळी हा ॲटमॉस्फिअर नवीन वाटतो अशासाठी की ऑल गोज टू माय फ्रेंड्स, माझे मित्र जे आहेत किंवा माझे बाकीचे जे मित्र आहेत त्यांच्यामुळे आल्यानंतर मी इकडे ऑलरेडी एन्जॉय करायला येतो किंवा दिवाळी करायला येतो किंवा खूप फन करायला येतो. हा एक फिलिंग असतं, त्यामुळे मी ते येऊन खूप 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 मजा करतो. बेरडाचं आहेच, रखरखतं वाळवंट आहे, हिरवळ आहे, ती फक्त माझ्या मित्रांमुळे, सगळ्या कलाकारांमुळे. वा 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 वा. विजय काका तुम्ही काय ऍड कराल यामध्ये? काका हे विशेष. अच्छा, अरे आदराने म्हणाल्यानंतर आपण ते नाही, स्वीकारावं. नाही, असं नाही. आणि मला का असं मला का वाटतं काय अच्छा ओके. पाहिलंच ना, अच्छा, नाही, sorry, मन sorry. स्वच्छ नाहीये माणसाचं. माझ्या असो शब्द- नाही, माझ्या पण हे काय इथल्या वाळूसारखं माझं मन स्वच्छ आहे, अतिशय सफेद आहे. पण एक साईन की आज नाही, इथे असं वाटतं की आता कुठच्या क्षणी ती हे येणार, अलिबाबा 40 मधली ती येणार आणि ती म्हणा मर्जीना. तर माझी मर्जी केव्हाचीच आहे, खरं सांगतो मी तुम्हावर मर्जीना केली बहाल असं ते म्हणतायत. आणि हे मी तिसऱ्यांदा अनुभवतोय, तेव्हा मला तर सतत असंच वाटतं की मर्जीना, मी एक तर मर नाही तर जीना. काय पण या सगळ्या वातावरणात ना एक चेहरा असा आहे ना, जो सतत सगळ्यांच्या मदतीला वेगवेगळ्या भूमिकांमधनं स्टेजच्या पाठीमागे स्टेजच्या पुढे वावरत असतो. वाड्या काका. काका जो अरबस्थानातला त्यांच्या ह्याच्यावरचा जनानखान्यावरचा पहारेकरी. नाही. आज मोहम्मद शेख आहेत ना, त्यांना प्रॉब्लेम झाला. आम्ही बाहेर फिरत होतो, वाड्याला फोन आला, जरा वाड्या मला अल खलिफा मला प्रॉब्लेम झालाय, जरा सॉल्व्ह कर. तोही सॉल्व्ह करत होतो, त्यामुळे आम्हाला उशीर झाला. थोडा उशीर झाला, करेक्ट आहे. लाटा किती वाळू तर फुटल्या किनारे, किती वाळू से वाळू भर, किती सूर्य बुडाले फेसात या चंद्र बुडाले. चंद्रम खानोलकरांची लाईन्स आहेत या. हॅट्स ऑफ टू देम. काका एक सेल्फी होऊन जाऊ दे तुमच्याकडनं सगळ्यांसोबत. या आपण सेल्फी खलिफाने पण मागितली आणि हा वाडीफा त्यांच्यासाठी. अल वाडीफा दिकचाक देणं. थँक्यू मजा आहे. नावाचं जे जहाज आहे ना, या वाळवंटात हळूहळू पुढे सरकतं आणि खूप छान पद्धतीने पुढे सरकतं. बरं, या कप्तानाशी बोलायलाच हवं. कप्तान, जहाज फार योग्य दिशेने चाललेलं आहे आणि आता उत्सुकता आहे पुढल्या वर्षाची. तो प्रश्न मी आत्ता विचारणार नाही, पण हे वर्ष खरंच कमालीचं होतं. हे वर्ष कमालीचं झालं. आय डोंट नो, इट हॅपन. आणि कसं असतं की दुबई इथे आम्ही पहिला मिक्ता केलेला आणि आम्हाला दुबई अबुधाबी असं 2 ठिकाणी म्हणून करायचं ठरलं आणि मी विचार केला की इट शुड बी द बेस्ट. Right from the Ferrari World to the volleyball matches to the cricket in a proper stadium. आणि आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस असतो, कारण एक टेन्शन असतं आमचं आजच्या दिवसाच्या आधी 2 महिन्यापासून, किंवा पैसे कुठून दाखवायचे, किती लोक न्यायची, किती लोकांच्या फोनला किती लोकांची दुश्मनी घ्यायची आणि मग शो कसा होईल, रिहर्सल कशी होईल. बरंच काही पण आता रिलॅक्स झालेला काय होतं शो झाल्यानंतर ना, आजचा दिवस म्हणजे आम्ही असं काय म्हणतात, जाऊ दे मी बोलतो परिहार तेल लावत गेलं सगळं की झालं सगळं. सो द नेक्स्ट डे ऑफ मिक्ता इज द मोस्ट हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ अँड टुडे इज द मोस्ट हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ, कारण ह्या वर्षीचा मिक्ता वॉज द बेस्ट मिक्ता इन द लास्ट 5 years. सही. प्रत्येक ठिकाणचा एक सेन्स असतो, इसेन्स असतो ना. इथे पण या वातावरणात एक वेगळा इसेन्स आपल्याला जाणवतो आणि तो सुगंध देखील. दुबई इज व्हेरी खूप असा फ्लॅशी आणि खूप वेगळीच सिटी आहे, वेगळाच फ्लेवर आहे. मी पहिल्यांदा आली आहे आणि इकडचे कन्स्ट्रक्शन्स, इकडच्या वास्तू, त्याचे वाईब्स खूप वेगळे आहेत.
इकडची माणसं, इकडचा ॲक्सेंट विजयचा मित्र खूप छान आहे. खूप हसून बोलतात माणसं इकडची आणि मजा आली आम्हाला. म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा सगळे खूप धमाल करतो. हे तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही अनेक वेळेला आमचे एकत्र इंटरव्ह्यूज घेतलेत. त्यामुळे इट इज ऑलवेज फन टू बी अ पार्ट ऑफ मिक्ता. आणि आज यावेळेस सक्रिय सहभाग खूप घट्ट मित्रांचाही होता. मग जो सुशांत शेलार असो, मनवा असो, खूप जे उठ उठ असं करणारी मनवा नसेल माझ्या रूममध्ये तर मला चुकल्यासारखं होतं. सो आय हॅड लॉट्स ऑफ फन. खूप पैसे उधळलेत मी गेल्या 3-4 दिवसात आणि आता परत चालू बॅक टू द ग्राइंड फ्रॉम टुमॉरो. मजा खूपच धमाल. आणि ऑल दी एंटायर फॅमिली कम्स टू दुबई और सम डेस्टिनेशन जिथे मुंबईच्या अगदी बाहेर, भारताच्या बाहेर, अँड वी हॅव अ बॉल. ऑल ऑफ अस वी हॅव अ बॉल. आणि हे शक्य फक्त मला वाटतं मैजामुळे होतं. याही चेहऱ्याकडे बघा, म्हणजे तुम्हाला ओळखू येईल. म्हणजे मी ओळखलंय त्यांना. आपला मुंबईतला खास मराठी अरब इथे आलेला आहे. जमला है ना. वल्ला वल्ला मरहबा दुबई. वल्ला जय महाराष्ट्र. मनवाने बोलता बोलता सगळं आईस्क्रीम संपवलेलं आहे. म्हणजे आपल्याला चान्सच सोडणार नाही. खाओ पिओ ऐश करो असं माझं म्हणणं आहे. कारण मुंबईमध्ये 9चा कॉल टाईम आहे, 7ला उठायचं आहे, आज लवकर झोपलं पाहिजे, खाऊ नका फॅटी, उद्या नाचायचं आहे, मग वजन वाढणार, हे सगळी डोक्यामध्ये गोष्टी चालू असतात. पण इथे सुट्टी असल्यामुळे काय वाटेल ते हवं ते करतोय आम्ही. कितीही वाजता झोपतो, कितीही वाजता उठतो आणि नथिंग लाईक इटिंग अन आईस्क्रीम एवढ्या थंडीमध्ये. त्यामुळे आय एम एन्जॉयिंग इट. पण भरपूर शॉपिंग केलं मी. खरं म्हणजे तुला सांगायचं आता केलंय. म्हणजे ऍक्च्युली हा जो आनंद आहे हा आज शॉपिंग करून आले म्हणून असावा कदाचित. दुबई इज अ शॉपर्स पॅराडाईज. एवढी मॉल्स आहेत, एवढं फिरायला आहे. आज मी जुमेरा बीचवर गेले होते, ते बघून आले. बुर्ज खलिफा पाहिलं. UAEच्या आपल्या इथल्या मोठ्या मॉलमध्ये गेलो होतो. त्यामुळे शॉपिंग आय थिंक इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑन अ हॉलिडे. डिस्ट्रेसिंग होतं. त्यामुळे जसं फूड, पार्टी, टाइमपास आहे तसं शॉपिंग पण आहे.